झोतामध्ये येईल ते बघायचं आपल्याला. तुमचं टायमिंग ऑन आहे. 2 षटकं 10 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. बरोबर 5:45. चला चेंडू पडतोय विजय केणेकडून. पहिला चेंडू 5:45ला आणि उडवलाय योगेश कोहलीवरून. हा एक हल्ला बॉल होतोय विजय केणेवरती. रिटर्न गिफ्ट बर्थडे मध्ये इथे ठोकला षटकार योगेश कोहलीने. प्युअर स्ट्रोक क्रिस्टल अँड क्लिअर बघा. हा फटका खूपच आवडतो योगेश कोहलीचा. टायमिंगला जबाब असतो त्याचं. तो उंचीचा फायदा घेतो नेहमी. हाफ वॉली घेतलं सरळ बॅटनी. थोडंसं शफल झालं होतं आणि काय टायमिंग होतं. डिलिव्हर केलं, डिपॉझिट केलं, डिस्पॅच केलं. लॉंग ऑनच्या वरून षटकार योगेश कोहलीच्या बॅटमधून आलाय. क्वार्टर फायनलचा मुकाबला, उपांत्य फेरीचा मुकाबला. विजय केणे गोलंदाज. फुलरचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. मिड ऑफ थोडासा वाईड आहे आणि त्याला भीट करून चेंडू दान दान करत 1 2 3 टप्प्याने 4 धावांसाठी योगेश कोहली ऑन फायर. बघा चेंडू इथे पाहायला जातोय आणि चेहरा सुद्धा दाखवला योगेश कोहली किती आनंदमय झालाय. आणि हा चेंडू टिपला गेला आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्टान्स त्याचा बघा. याला म्हणतात इंटरनॅशनल क्रिएशन आणि कव्हरिंग करणं. ही शिकवण आहे आमच्या शंकर गुळी साहेबांची कॅमेरामॅनला. आणि काय मिक्सिंग करतायत या ठिकाणी. फटक्यांची सुद्धा मिक्सिंग सुरू आहे. आत्ता मात्र बॉलरने मिक्स केलं, मिक्सअप केलं आणि परिवर्तन केलं थोडंसं. बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू होता आणि उचलण्याचा प्रयत्न करत असताना नीटसं मिडल नाही झाला त्या ठिकाणी. दीपक पाटील आणि नागेश भंडारी स्पॉन्सर्ड हा संघ खेळतोय. नक्षत्र एंटरप्राइजेस सिनियर चौदरपाडा. योगेशच्याच पूर्णपणे 11 धावा 3 चेंडूमध्येच ठोकल्या जातात. विकी ऑन स्ट्राईक. महेंद्र आहे तो. विकी करेक्शन करा प्लीज. महेंद्र आहे. महेंद्र आहे स्ट्राईकला. महेंद्र आहे आणि हा ड्राईव्ह करतोय महेंद्र. हाफ वॉली घेऊन मस्त पद्धतीने मनगटी फटका. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय आणि फेकी तिथे थोडीशी खराब मिडलला टाकली फेकी खेळपट्टीच्या मधोमध. आणि त्या खेळपट्टीच्या मधोमध धावत दोघे पण फलंदाज दोघांचा चांगला समन्वय दाखवून 2 धाव कंप्लीट करतायत. 13 धाव संख्या. ना 13 है ना मेरा है. मॅच किसका है. कोण कोणाचे 12-13 वाजवेल. 4 चेंडू मध्ये 13. विजय केणेचा पुढचा चेंडू टर्न केलाय. हा थोडासा हिट मिस टायमिंग आहे परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोचण्याच्या चेंडू पोचला सीमा रेषेच्या बाहेर. एका टप्प्याने चौकार. आताच उल्लेख केला छकड्यांचा आणि या ठिकाणी गाणं सुद्धा आलं छकड्यांचं. आणि उल्लेख केला योगीने की विषय सिरियसली घेऊ नका नाही तर तुम्ही लगेच म्हशाच्या यात्रेत झाला आणि बैल खरेदी कराल बॅट टाकून. तसं नको व्हायला. 5 चेंडू 17 धावांची गरज. 17 धावा झालेल्या आहेत माफ करा. ओ इनसाइड आउट. मार्वलस फ्लॅश स्ट्रोक आणि गो काय प्रयत्न केलाय. किती वेगाने गेला बघा. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर कडे पळतोय धावतोय. तो फिल्डर सनी आहे. तो सनी देवल सारखा मैं नाही छोडूंगा त्याचा आवाज सनी देवल. आणि ती ताकद दाखवली या ठिकाणी. पहिलं षटक समाप्त झालं. हे रिप्ले बघा. तो इनसाइड आउट होता. बरोबर इनसाइड आउटचा फटका. एलिव्हेशन थोडासा आकार कमी पडला. जास्त उंच गेला. सनीला सुद्धा वेळ मिळाला झेल घेण्यासाठी परंतु शेवटपर्यंत त्यांनी झुंज दिली होती आणि झेल टिपला नाही परंतु धावा वाचवल्या. चौकार वाचवला. धावसंख्या 19 वर. पहिल्या षटकामध्ये नक्षत्र सिनियर चौदापाडा संघाची जबरदस्त या ठिकाणी स्टार्ट दिलाय. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्न सुरुवात कशी करायची महत्वाच्या मुकाबल्यामध्ये हे दाखवली या ठिकाणी आपल्याला नक्षत्र चौदारपाडाने. शरद गोडे याचं दुसरं षटक असेल. सामना करेल समोर योगेश कोहली ज्याची वैयक्तिक धावसंख्या 3 चेंडूंमध्ये 11. गेम प्लीज स्पीड अप करा हा कारण तुमचा पहिला चेंडू 5:45ला पडलाय. हो यावेळेला टोलवलाय सरस मॅच आणि एका डायरेक्ट हातामध्ये विजय केणेच्या लॉंग ऑफला झेल दिला आणि योगेश कोहलीच्या कमरेवरती हात हनुमान केने झेल पकडला. यस नो प्रॉब्लेम. नाम में क्या है अभी योगी बोला ना. काम में सब कुछ है. फलंदाज बाद.
चला आता विकी आलाय, आता विकी आलाय. वी फॉर विक्ट्री. नाम ऐसा करो कि काम बन जाए यार, और काम ऐसा करो कि नाम बन जाए, और नाम बनाते बनाते तुम्हारे नाम पे काम हो जाए. इसलिए नाम में कुछ नहीं, काम में सब कुछ है. 1.1 षटक, 19 धावा, एक गडी बाद. नवीन फलंदाज विकी. जरा फास्ट केला, मोमेंटम वाढवा, तुमचा स्पीड वाढवा. चहूबाजूला प्रेक्षक इथे जे कोणी कामावरून आले असतील, जे कामावर चालले असतील ते थांबलेत, कारण पूर्णपणे लॉजिस्टिक हब आहे. त्याच्यामधून हे मैदान आहे, म्हणजे इथे अनेक नोकर वर्ग सुद्धा आहे. हो, यावेळेला फॉलो केलं होतं चेंडूला विकीने. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता, खाली ठेवला गोलंदाज शरद गोडेने, आणि ते काहीतरी अपील करतायत, पण तू हा निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या स्थिर आहे, एक गडी बाद 19 वर. नक्षत्र चौदरपाडा सिनियर संघ किती खेळतोय, सकाळी ज्युनियर संघ खेळून गेला होता, त्यांनी सुद्धा 56 धावा तुटल्या होत्या 4 षटकांमध्ये. चांगला परफॉर्मन्स इथे सुद्धा करावं लागेल. तोडीसतोड झुंज इथे आहे. आपल्याच विजय केनेला गिफ्ट द्यायचा प्रयत्न करेल देवरुंग संघ. जय हिंद. राजेश पाटील आलेत की नाही माहिती नाही, परंतु त्यांचा पाठबळ खूप आहे या संघासाठी, नेहमीच उभे असतात पोलीस पाटील. हा पुढचा चेंडू शरद चाललाय घेऊन ओव्हर द विकेट. फुलरलेनचा जो टर्न केलाय, चांगला टर्न आहे, गिरकी दिलीये, चेंडूला फिरकी दिली आणि चेंडू निसटला थोडा वेळ, आणि तो फायदा उचलला विकीने, आणि सोबतीला त्याच्या महेंद्र धावतोय, पळतोय अगदी सर्जाच्या वेगाने, चिक्याच्या वेगाने, मथुरच्या वेगाने. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 21 वर, एक गडी बाद. 1.5 षटक झाला, 1.3 षटक समाप्त झाली. विकी स्मृती स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक मजा घेत आहेत. आमचे डाव्या बाजूला सुद्धा स्टँड आहे, उजव्या बाजूला स्टँड आहे. अनेक येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्णपणे स्टँड मध्ये भरलं जाईल. हे क्रीडांगण आणि मिनी स्टेडियमचं रूप धारण करेल. हो, खोदून काढलं. हा ओव्हर पिच होता. ओव्हर पिच चेंडूला ऑन द राईट चांगले फटके मारतो विकी, आणि त्या ठिकाणी फिल्डिंग करे, पण तो वेगाने 2 धावा महेंद्र पूर्ण करतोय. 3री धाव घेण्याचा नाद इथे नाही करू शकत. बघा, त्या ठिकाणी चॅलेंज करतोय विकी, आणि हीच ठसन असते क्रिकेटमध्ये, मैदानामध्ये, आणि ते पाहण्यास आवडत असते प्रत्येकाला. फक्त सांभाळून करा, एकमेकांशी शत्रुत्व पत्करू नका. फक्त तुम्ही मैदानामध्येच तुम्ही एकमेकांचे विरोधी आहात, शत्रू नाही आहेत. धावसंख्या 23 वर, 1.4 षटक कंप्लीटेड. नक्षत्र सिनियर चौदरपाडा विरुद्ध जय हिंद देवरुंग असा सामना रंगतोय. निमित्त आहे श्री गणेश चषक 2025. लॉफ्ट केलाय, ड्राईव्ह केला छान पद्धतीने. आता विजय केने उंच घेतो उडी, परंतु त्याला नाही काही मिळत. एका टप्प्याने चेंडूने घेतली उडी 4 धावांसाठी. चार धावा आल्या आणि धावसंख्या वेगाने 27 होती. बघा, हा फटका मस्त पद्धतीने स्लॉट मध्ये घेतला, बॅटच्या पुढच्या टोला मिडल झाला. विजय केने पोहोचला होता, उडी सुद्धा मारली कॉमेंट्री बॉक्सच्या इथे समोर, पण तो चेंडूने आपलं लक्ष गाठलं. आणि बघा काय टिपलंय आता. हे बघा, बकऱ्या, मेंढे, सगळं 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 इथे शाकाहारी मांसाहारी सगळं टिपलं जाते आमच्या कॅमेरामॅन कडून. एंटरटेनमेंट आहे, आणि जे असते जेव्हा असतं तेव्हा सगळी मजाच येते क्रिकेटमध्ये. हा फुलटॉस होता, ड्राईव्ह केला आडव्या बॅटनी, क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 28 वरती चांगली गती आहे, आणि इथे गती बघा इथे काय वाढली आहे, ती म्हणजे मेंढरांची. ते आपल्या घरी चाललेत, आपल्या शेतामध्ये चाललेत, आणि बघा त्यांच्या पाठीमागे त्यांचे ड्रायव्हर, त्यांचे चालक मालक ते सुद्धा थांबलेत. बघा, त्यांना जास्त वेळ मिळत नाहीये, परंतु त्यांनी सुद्धा इथे काही वेळ दिला या क्रिकेटसाठी. म्हणजे क्रिकेटचं वेळ कोणाला नाहीये. बघा, सन्मान्य वीरेंद्र दयानंद चोरगे, आपले सरचिटणीस युवा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र, त्यांचं बॅनर झळकते, तेजोमय चेहरा ज्यांचा. 9 मिनिटात 2 ओव्हर झाले. येस, दॅट्स इट. बरोबर, येस. 5:54 बरोबर, अगदी राईट. क्या बात आहे, मस्त. आमचं आयोजन मंडळ पण लक्ष देते, ते लक्ष द्या जरा. पंडित सेठ पाटील, महेंद्र पारधी, रुपेश दादा पाटील यांचं बॅनर. आणि शेवटचं षटक आता असेल. बरोबर टायमिंग मध्ये चाललंय. अजून फास्ट खेळा, म्हणजे जेणेकरून अजून मजा येईल आणि तुम्हाला जास्त प्रकाश मिळेल पुढच्या इनिंगसाठी. 3ऱ्या षटकाने गोलंदाज समीर केने तयार होतोय. बॉलिंग मार्कवती, आणि समोर फलंदाज विकी भंडारी. विकी ढाकी ना, भंडारी, एक विकी भंडारी. येस, ओके. लेफ्ट आउट द विकेट, आणि हा हवेत मारा. चेंडू हेअर स्पिन केला, आणि बॅट सुद्धा हवेमध्येच फिरली. बघा, विकी पाय आपटतो खाली, कारण त्यांनी फटका चुकवला. अँगल प्राप्त केलं गोलंदाजाने. बरोबर बाहेर बोलवलं की ये मला बाहेर येऊन मारून दाखव, चॅलेंज करतोय समीर केने. आणि कान मंत्र दिले महेंद्रने विकीला की तुला चेंडूपर्यंत पोहोचायचं आहे. 28 धावा आहेत. आता बॅटची कडा घेतोय चेंडू विकेट किपरच्या मागे. स्लिप थोडीशी लांब आहे, लेग स्लिप सुद्धा लांब आहे. झेल कॅरी नाही झाला, एका टप्प्याने कव्हर केलं. एक धाव तिथे अर्जित करतोय विकी. आता महेंद्र ही स्ट्राईक एंडला धावसंख्या 29 नक्षत्र चौदरपाडा संघाची.
आपण पाहतात श्री गणेश स्पोर्ट्स जामुलपाडा आणि ग्रामस्थ मंडळ जामुलपाडा आयोजित ही स्पर्धा प्रेक्षक आजचा पहिला दिवस सक्सेसफुली ते पार पडतोय. शेवटचा सामना सुरू आहे. क्वार्टर फायनलचा खोदून काढला. फुलरलेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केला लॉंग ऑफला वेगाने आणि चेंडू निसटला विजय केनेच्या हातातून, हनुमान केनेच्या हातातून. दोघांची शरीरयष्टी सेमच वाटते, परंतु त्या ठिकाणी हरकत नाही. नाम में कुछ नहीं काम में सब कुछ है. काम ऐसा अभी करो की तुमको मॅच जितना ही पडेगा. धावसंख्या 31. परफॉर्मन्स तुमचा आता सुधारावा लागेल. दोन्ही पण सरस संघ आहेत. गणेश पाटील जो आता इथे 1% सरस कामगिरी केला तोच जिंकेल, कारण दोन्ही पण बलाढ्य संघ आहेत. बघा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत, जीवाचं रान करतायत आणि हा चेंडू उडाला उडाला आणि मुंगी उडाली आकाशी. चेंडू तिथे गेला 4 धावांसाठी. बघा तो जल्लोष एकमेकांचा, ठस्सन बघा एकमेकांना, अग्रेसिव्हपणा बघा. तू चुकला मी चुकलो, अरे तुझी चुकी, अरे माझी चुकी, अरे तुझं माझं काही नाही. गेलं गंगेच्या काठी 4 धावांसाठी. दोघे भाऊ घरी पण भांडतात बिचारी, इथे भांडतात, कुठे भांडत नाहीत. बघा बघा इकडे घरीच पटत नाही तर मैदानात कसं काय पटेल. बघा ह्या चुका करू नका. या रामकृष्ण हरी वेलकम प्लीज, तुमचीच गरज होती. 35 धावसंख्या एक गडी बाद. कोणी सिरियसली घेऊ नका, कारण तुम्हीच आम्हाला मजा देताय आणि छान इथे खेळ सुरू आहे. हो या वेळेला वेगाने फटका माझा प्रयत्न आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद होते शेवटच्या चेंडूवरती. अशा प्रकारे प्रेक्षक तिन्ही पण षटकं समाप्त झाली. लगेच तुमची फिल्डिंग लावून घ्या, बॅट्समन सुद्धा पाठवा. आणि बघा झेल उडाला, सहज सोपा झेल टिपला आणि धावसंख्या तिथे बरोबर 35 आहे. 36 धावांचं लक्ष. 18 चेंडूंमध्ये 12.0च्या सरासरीने रन प्रति ओव्हर तुम्हाला करावे लागतील. रिक्वायर रन रेट हा सामना क्वार्टर फायनलचा जिंकण्यासाठी. आणि आमचे रामकृष्ण हरी काकडे साहेब सुद्धा आले आमच्या स्टेजवरती. एक वेगळी उत्तेजना प्राप्त झाली आणि नक्कीच ही उत्तेजना तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये अवतरा. बघा इथे पक्षी सुद्धा आपल्या घरट्याकडे निघताना तुम्हाला बघून जातील. ते तुमचा विजय बघतील, ते तुमचा पराजय बघतील. तुम्ही त्यांना काय दाखवायचं ते बघा, कारण तुमच्याकडे विजय केणे आहे. आता तो विजय केणेला तुम्ही रिटर्न गिफ्ट कसं द्याल ते आपल्याला नक्कीच प्रेक्षकांना दाखवायचं आहे. प्रेक्षको आजचा माझा टर्न संपला. धन्यवाद. मी पुन्हा उद्या येईन, नो प्रॉब्लेम. आता योगेश पाटील येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. विपक्ष जय हनुमान चौधरपाडा. चौथा सामना जय सौरदेव गिरवली विपक्ष योगेश इलेवन आमने ए. आणि पहिल्या भरती शेवटचा सामना असेल जय बजरंग लोणार विपक्ष शिवशक्ती लोणार. एकाच गावातील दोन संघ एकमेकांच्या विरोधात उद्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. परंतु याच सामन्यामध्ये जिंकेल कोण, सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल कोण, काही क्षणांची विश्रांती आणि इथे मात्र पहा आता मात्र या ठिकाणी एरोप्लेन विमान इथे मात्र कैद केलाय. परंतु हॅक करू नका. विजय केणे आणि सुतला पवन केणे आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज अजय कोहली. चला आपण सिरियसली घेऊया, कारण मॅच फार महत्वाची आहे. क्वार्टर फायनलची लढत आहे. जो जिंकेल तो मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. अजय कोहली लेफ्ट आर्म विकेटनं पहिल्या चेंडू फुल टॉस. विजय केणेची विकेट धोक्यात. वाणिज्य मुडाफ चेंडूच्या खाली पकडला झेल आणि समाप्त झाला पहिल्या चेंडूवरती विजय केणेचा खेळ. हा शार्क मासा नव्हे तर देव मासा मात्र गळाला अडकलाय चौधरपाडा संघाच्या.
लेंथ आपण जर पाहिली तर एवढी चांगली नव्हती, फुलटॉस होती, परंतु इनफिल्डच्या डोक्यावर एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आय थिंक ग्रीप हातामध्ये थोडीशी फिरली आणि त्याचा मात्र नुकसान जय हिंद देऊन सगळा होत असताना पाहायला आपल्याला. खूपच निराजन चेहरा आपण विजयीचा पाहिला. असं वाटलं होती 36 धावांचा पाठलाग करत असताना मात्र विजयकडून मात्र एक चांगली इनिंग पाहायला मिळेल या शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील. परंतु शून्यावरती तो मात्र माघारी परतला आणि जसा विजय किडे बाद झाला पवनच्या चेहऱ्यावरती सुद्धा मात्र आपल्याला फार निराशा पाहायला मिळाली. न्यूमॅन बाहुबली हनुमान केने आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हो या ठिकाणी या चेंडू येण्याच्या अगोदरच फटका एक्झिक्यूट केला, थोडासा वेग कमी केला अजय कोहलीनं. आणि आपण जर छोटेपडा संघाचा विचार केला तर मात्र 3 प्रॉपर त्यांच्याकडे गोलंदाज आहेत. अजय कोहली, त्यांना आपण रोशनला पाहत असतो, हरिकेत आहे, योगेश कोहली सुद्धा मात्र गोलंदाजी हाताळू शकतो, परंतु हा सामना 3 षटकांचा आहे. त्यामुळे आता योगेशकडे चेंडू संघाने सोपवतील की नाही हा वेगळा भाग आहे. परंतु सध्या अजय कोहली चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू लेंथवरती होता, हा चेंडू खाली राहिला, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट आली आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये या नक्षत्र चौधरीपाडा संघ पॉवरफुल कामगिरी करत असताना तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी सबमरीन डिलिव्हरी कुठल्या प्रमाणे लेंथ हनुमान खेळण्याला ओळखता आली नाहीये आणि आतापर्यंत एकही धाव जोडण्याची संधी प्राप्त झाली नाही. ती म्हणजे टीम जे इथं दरून संघाला. पुन्हा स्विंग अँड मिस. काय लेंथ होती, काय टप्पा तिथे मात्र हाताळलाय आणि लेफ्ट आर्म बॉलरची हीच तर खासियत असे, चेंडू पडल्यानंतर ते मात्र जास्तीत जास्त आउट स्विंगर होत असतात आणि इथे मात्र ही लेंथ पाहू शकाल. थोडंसं फिंगर रोल केलं आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा मूव झाला अगदी बाहेरच्या दिशेने, अगदी ऑफ कटरच्या अंतराच्या मात्र तो लेंथ तिथे आपल्याला पाहायला मिळाली आणि सलगचा हा तिसरा डॉट चेंडू. आता प्रॉपर कनेक्शन, चेंडू चला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. जरूर अशाच फटक्याची मात्र आवश्यकता आहे आणि या ठिकाणी बॅटचा फ्लो पहा, बॅटचा स्पीड पहा, अप्रतिम परफेक्टली ब्रिलिंग तिथे मात्र पाहायला मिळाली आणि चेंडू डायरेक्टली काबू करण्याच्या दिशेने मात्र या ठिकाणी फाय झाला. तुम्ही पाहू शकला आमचा कॉमेंट्री बॉक्स. सध्या मी इथून सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या कंट्रोल रूमच्या माध्यमातून. कुठे चेंडू ऑन साईडला संधी होती, परंतु थोडासा लवकर फटका पिक केला हनुमानना. चेंडू पाहिल्या तर अगदी बॅटची जरूर कळा होती, परंतु एलिव्हेशन परफेक्टली जुळलं नाहीये आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त जयंत देवरी संघाने धाबा जोडल्या 7, गडी गमावला 1 आणि विजयासाठी आता 12 चेंडूमध्ये 29 धाबांची आवश्यकता. पुन्हा तुम्ही कंट्रोल रूम मध्ये पाहू शकाल अगदी माझ्या सोबतीला गुणलेखक गणेश पाटील आहेत, आमचे सहकारी समालोचक मनोज कावरे यांना पाहू शकाल. आमच्या पाठीमागे पाहिले तर रामकृष्ण काकडे आहेत, हर्षद पारदे यांच्याशी जरूर ते चर्चा करत आहेत. यस, स्लो मोशन मध्ये दृश्य तुम्ही पाहू शकाल. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 29 धाबांच्या जुन्या आवश्यकता. डू वर डाय सिक्वेशन 14.5 चुनाच्या धाव गतीने आता तुम्हाला या ठिकाणी या धावा जोडायचा प्रयत्न करावा लागेल. तर तो प्रयत्न इथून मात्र करेल का? हनुमान केने एका बाजूला आहे, त्याच्या सोबतीला पवन आहे. पवनने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. गोलंदाज रोशन भंडारी आलाय दुसरा षटकासाठी. रोशन आज जबरदस्त प्रभावशाली कामगिरी केलेली आहे, प्रत्येक मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय आणि आतापर्यंत रोशनचं जर विकेट टेकर जर पाहिलं तर आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी अप्रतिम त्याच्याकडून पाहायला मिळाली. ज्यावेळी तो रिदम मध्ये त्यावेळी हलकासा चेंडू मात्र हवेत उडवत असताना इथं मात्र चेंडू हवेत जरूर उडाला होता. बॅटची कडा होती, एचसी रक्षकाने मात्र जबरदस्त मात्र त्या ठिकाणी जान की बाजी लगावली, परंतु झेल तो मात्र पकडू शकला नाही. चेंडू धरतीवरती दान झाला. पाहू शकाल थोडस मात्र त्या ठिकाणी इजा झाली आहे त्या ठिकाणी, परंतु विनंती असेल की जर जास्त इजा असेल तर आपण रिटायर हट होऊ शकता. तुमचा 12 मॅन तुम्ही आतमध्ये बोलवू शकता. पाहू शकता रिप्ले मध्ये प्रयत्न लाजवाब जरूर उंच झडप घेतली चेंडूवरती आणि या स्वतःचा बॅलन्स तिथे मात्र गमावला. यास चांगली इजा तिथे मात्र पाहायला मिळाली, परंतु हे सर्व ग्रामीण जे खेळाडू आहेत जिद्द त्यांच्यामध्ये अंगात आहे. हे दृश्य पहा दुसऱ्या अँगलला.
आणि आता मात्र योगेशची जागा बदलली गेली. आता मात्र शॉट थर्डमॅनला ते आहेत. एसटीच्या पाठीमागे तुम्हाला एसटी रक्षक पाहायला मिळतोय भूषण. चला स्पीडअप करूया. 11 चेंडू शिल्लक आणि 29 धावांची आवश्यकता. हनुमान खेळला आता मात्र बाहुबलीप्रमाणे खेळावा लागेल. फटका चांगला आलाय, उंची जास्त, अंतर सुद्धा चांगला प्राप्त केलं आणि चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका इथे मात्र सजू लागली. ओव्हर फीच चेंडू आणि त्याच्यावरती काय बरंच लागली. सरळ बाटे लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पावसाळ्या रिप्ले मध्ये चेंडूला स्विंग होऊ दिलं नाहीये. आणि त्याच मला मात्र या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त कनेक्शन विथ द टर्न, परफेक्टली कनेक्शन. चला मॅच बॉल आलेला आहे. जरूर सूर्यदेवता सुद्धा मात्र आपल्या घरच्या दिशेने निघून गेला, परंतु या ठिकाणी कोणता संघ मात्र इथून निराश बॉलर माघारी जाईल आणि कोणता संघ पुढे वाटचाल करेल हे पाहावं लागेल. कारण बक्षीस पात्र फेरीतील आपण या लढत पाहत आहोत. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. जरूर प्रदीप कानमंत्र देतो एक्झॅक्टली रोशन भंडारीला, परंतु समोर आहे बाहुबली. फटका कडक पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफ अगदी स्थिर आहे. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण, चांगली फेकी पाहायला मिळाली. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14, येणारे 9 चेंडू शिल्लक, अजूनही मात्र 22 धावांची आवश्यकता. हे येणारे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. या 3 चेंडू पाहूया किती धावा जोडण्याचा प्रयत्न करेल पवन आणि हनुमान, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा तिथे मात्र एक्झॅक्टली पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी शिराचा वेग गेला चेंडू पाहू शकाल. प्रदीप किती वेगाने गेला पहा. अगदी मिडॉनला होता आणि अगदी शॉर्ट मिडवेटच्या क्षेत्रामध्ये जाऊन तो त्याने चेंडू फील्ड केलाय. त्यावेळी जर एखादा संघ रिदम मध्ये असेल तर मात्र जरूर त्यांची ऊर्जा ही मात्र द्विगुणित होत असते. एक वेगळी संजीवनी आता मात्र निर्माण झालेली आहे. पाहू शकाल अगदी नक्षत्र अंडरपाचे सोदरपाडा संघाचे खेळाडूंची मात्र सोच जर पाहिली, बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पॉझिटिव्ह आहे. परंतु विनंती करतो की वेळेचं भान ठेवायचं आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चेंजेस करण्याचा प्रयत्न करू नका प्लीज, कारण दोन्ही संघ आपलेच आहेत आणि कुठल्याच संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या प्लीज. रोशन भंडारी पुन्हा एकदा मार्गस्थ होते. बॅटची कडा, परंतु सेफ प्लॅनिंग एक धाव जरूर तिथे पात्र कंप्लीट झाली. स्वतः एसटी रक्षक तिकडे मात्र पोहोचले होते, परंतु योगेश कोहलीने चेंडू मात्र फील्ड केला. सिंगल डबल मध्ये आपण जर पाहिलं तर जास्त काही नुकसान होणार नाही चौदरपाडा संघाला, परंतु इथे जर मोठे फटके आले तर जरूर या ठिकाणी या सामन्याचा निकाल रिझल्ट आपल्याला जरूर पाहायला मिळू शकेल. 7 मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त क्रिकेट आज दिवसभर आपण पाहिला. एकूण 10 संघांना मात्र आपण याच्या दिवसामध्ये खेळताना पाहिलं. एक आपण एक्झिबिशन सामना सुद्धा पाहिला, परंतु या सर्व संघांनी प्रभावात कामगिरी केली आणि आजचा दिवस सफल राहिला. बॅट अँड पॅटच्या माध्यमातून हा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. जरूर शेवटच्या चेंडूवरती धाव घेतली नाही, कारण स्ट्राईक हवी होती ती म्हणजे हनुमानला. बॅटची कडा होती आणि त्याचमुळे मात्र ही अपील नाकारली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 20 धाबांची आवश्यकता. चला लगेच तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे, कारण अंधार होण्याची दाट शक्यता आहे आणि आपल्या उजेडामध्येच आजचा शेड्यूल ते मात्र संपन्न करायचा आहे. 6 मध्ये 20 धाबा जोडल्या जातील का गोलंदाज हरिकेत. आता मात्र आपल्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय आज दोन्ही संघानं खूपच छान क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळाला. परंतु पाहूया सेमी फायनलमध्ये कुठला संघ मात्र धडक देईल. सायंकाळचा सत्र आहे. आता मात्र जरूर तुम्ही पाहू शकाल अंगाला गारवा स्पष्ट होतोय, परंतु हनुमान जर आपल्या रिदम मध्ये जर आला तर जरूर इथून सुद्धा मात्र या 6 चेंडूमध्ये 20 धाबा होऊ शकतात आणि तुम्हाला प्रयत्न जरूर करावा लागेल. हो इथे मात्र सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चेंडू चाललाय दूर गगनगी छाव में. मिळतील एकूण 6 धाबा. मॅच ऑन आहे. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्याकरिता 14 धाब्यांची आवश्यकता.
चला तुम्ही प्रत्येक चेंडूनंतर एकत्र येऊ नका प्लीज विनंती करतोय. आणि हनुमान सांगतोय की की बसेंगे तो लढेंगे आणि तुम्हाला लढावंच लागेल सामना जिंकायचा असेल तर. पहा एकच संगणकाने भूमिका पार पाडा. तुम्ही जर सर्वच जण जर संगणकाची भूमिका जर पार पाडली तर मात्र अंधार होईल. 5 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता. अजूनही मॅच या ठिकाणी ऑन आहे. दोन्ही संघांची समान समान कामगिरी आपण सध्या इथे पाहत आहोत. इकडे हनुमान सज्ज आहे तर दुसरीकडे हरिकेच्या हातात चेंडू पाहायला बोलतोय. जबरदस्त बाटल इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल त्यात काही शंका नाहीये. फोर्स केला स्टान अँड बार फटका हवेत केला लॉंग ऑफला झेल पकडला आहे आणि बाहुबली हनुमान खेळीची मात्र या ठिकाणी खेळीचा अंत होत असताना धक्का क्रमांक दुसरा लागला टीम जय हिंद देवरुम संघाला. गेजच यायचं आहे कारण आपण वेल करू नका कारण तुम्हाला तिथे मात्र फलंदाजी करायची आहे. चांगला झेल अगदी आपण लॉंग ऑफच्या दिशेने पाहिलं. महेंद्र भाकरे होते त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. 4 मध्ये अजूनही 14 धाबा जोडायचे आहेत. अतिशय सुंदर कामगिरी आपण पाहत आहोत आणि पहिली सफलता गोलंदाज हरिकेशच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. त्याचा षटकारानं स्वागत केला होता परंतु त्याचा प्रत्युत्तर देत असताना विकेटचं पतन पाहायला मिळालं. जी सलामीची जोडी आय थिंक विजय केने आला होता तो शून्यावरती बाद झाला आणि तिथून मात्र दडपण आपल्याला या संघावरती पाहायला मिळालं. तरी पण आपण पाहिलं तर हनुमाननं कुठेतरी फाईट बॅक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो सुद्धा बाद झाला. एकूण आपल्या संघासाठी 21 धाबाचं योगदान दिलं आणि आता विजयासाठी 4 मध्ये 14 धाब्यांची गरज. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहू शकाल. एकदा जरूर पुन्हा जाडी दुहेरीचा प्रयत्न होणार नाही कारण पवन केणे मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला 13 धाबा इथून मात्र जोडावा लागतील. म्हणजे या चेंडूवरती एक्झॅक्टली तुम्हाला मोठा फटका खेळावाच लागेल. जर या सामन्यामध्ये तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर या ठिकाणी पवनला मात्र चांगला खेळ इथे मात्र सादर करावा लागेल. प्रत्येक चेंडूनंतर पाहू शकाल अगदी गोलंदाज हरिकेशचा मात्र या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न सर्व खेळाडू करतायत. मोठा फटका जरूर आलाय परंतु हवेत केला आहे. सॉफ्ट डिस्पेसल होण्याची दाट शक्यता आहे. पकडला झेल कॉटन बॉल आणि आता मात्र समीकरण 2 ला 13 आणि या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग इज कंपल्सरी. दोन चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. जर इथे गोलंदाजीने चूक केली तर मात्र पुन्हा या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. आणि आजच्या दिवसामध्ये आपण असा एक सामना सुद्धा पाहिला होता की 2 मध्ये 11 धाबांची आवश्यकता असताना तो सामना मात्र निर्णायक फटका हवेत केला. मिस्टामिंग आहे. चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आपण पाहतो अजय कोहलीच्या रूपाने तिथे मात्र सज्ज पाहायला मिळतोय. कुठल्या प्रमाणे धाव तिथे मात्र घेतली नाहीये. आणि या सीझनमध्ये या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत प्रथमतः सोदरपाडा संघ क्वालिफाय होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय कारण त्यांना एकच लिगल चेंडू मात्र या ठिकाणी टाकायचा आहे. आणि आज दिवसभर मात्र सर्व खेळाडूंची अपार मेहनत राहिली. सो कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी जरूर मेहनत केली या सत्रामध्ये परंतु त्यांना अपयश त्यांच्या हाती लागत होता. परंतु या ठिकाणी पहा जसे ते क्वालिफाय झाले खेळपट्टीला त्यांनी मात्र नमस्कार केला वंदन केला आणि पहिला संघ ठरला श्री गणेश चषकामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ अर्थात नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. सो हार्ड लक. जय हिंद देवरुंग. हार्ड लक. विजय केने हार्ड लक.